संविधान असे लिहिले की सूर्यचंद्र तारे असे पर्यंत मिटणार नाही, ऋण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जन्मात सुद्धा फिटणार नाही, या जन्मात सुद्धा फिट. ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले, ज्यांनी कोट्यवधींच्या गुलामगिरीची शृंखला तोडली, ज्यांच्या लेखणीतून आज 145 पेक्षा अधिक कोटी भारतीयांचे नशीब लिहिले गेले, अशा राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी प्रथम विनम्र अभिवादन करते. नमस्कार, मी प्राजक्ता सिद्धेश्वर पते तुमच्यासमोर विषय मांडत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून भारत आणि संविधान. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका व्यक्तीचे नाव नसून हे एका क्रांतीचे नाव आहे. अशा क्रांतीचे नाव ज्याने माणसालाच माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. बाबासाहेबांच्या मते संविधान हे केवळ एक कायदेशीर दस्तावेज नसून ते सामाजिक, आर्थिक आणि राजकीय लढ्याचे एक साधन होते. हजारो वर्षांची गुलामगिरी एकीकडे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान एकीकडे, ज्या संविधानाने आज इतिहास बदलला आहे. आज अनेक लोक म्हणतात या देशाला स्वातंत्र्य हे 15 ऑगस्ट या रोजी मिळाले, पण मी म्हणेल खऱ्या अर्थाने या देशाला इथल्या सामान्य जनतेना, शोषितांना, गोरगरिबांना आणि मागासवर्गीयांना स्वातंत्र्य मिळाले ते 26 जानेवारी 1950 रोजी, ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान या देशाला लागू झाले होते. पण आज मोठा प्रश्न पडला आहे, काय होता नेमका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टिकोनातून भारत आणि संविधान, आणि आज आपण कसे वागत आहोत हे समजून घेण्याची आज खऱ्या अर्थाने आज गरज आहे. बाबासाहेबांच्या मते भारत हा केवळ राजकीय लोकशाही नको, तर तिथे सामाजिक लोकशाही हवी होती. त्यासाठी ते संसदेत गरजले होते. जोपर्यंत या समाजात आर्थिक, सामाजिक आणि राजकीय विषमता आहे, तोपर्यंत या समाजाची लोकशाही धोक्यात आहे. त्यांना ठाऊक होते, ज्या समाजात माणूस माणसाला शिवत नाही तिथे प्रगतीचे स्वप्न पाहणं, जिथे स्वातंत्र्याचे स्वप्न पाहणं व्यर्थच आहे. म्हणून संविधानाच्या मुळाशी त्यांनी समता नावाचे रसायन ओतले होते. आज अनेक लोकांच्या मते बाबासाहेब हे केवळ एका विशिष्ट समाजाचे नेते होते, तर मी ठामठोकपणे म्हणेल की ती कोणत्याही विशिष्ट एका समाजाचे नेते नव्हते, तर ते मानवतेचे उद्धारकर्ता होते. आज एक स्त्री सहज बोलता बोलून गेली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आमच्यासाठी काय केले. मी म्हणेन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणासाठी काय केले नाही, समाजात असा एकही घटक नाही ज्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान नाही. आज तुम्ही स्त्रिया, त्या स्त्रीला मला आज आवर्जून सांगावे असे वाटेल, आज तुम्ही स्त्रिया नोकरीवर असता, तुम्हाला जी प्रसूतीची रजा मिळते 9 महिन्याची मॅटर्निटी लिव्ह आज आपण जिला म्हणतो, ती मॅटर्निटी लिव्ह प्रत्येक देशातील स्त्रीला मिळावी यासाठी बाबासाहेबांनी हा कायदा संविधानाच्या माध्यमातून या प्रत्येक देशातील स्त्रींना दिला होता. आज आपण जगाच्या पाठीवर हिंदूंच्या किती मंदिरात आपण जातो, कोणत्याही हिंदूंच्या मंदिरात आपल्याला स्त्री ही पुजारी पाहायला मिळते का? सनातन धर्म हे मान्य करेल का की एखादी स्त्री हिंदूच्या धर्मात पुजारी बनू शकते का? नाही बनू शकत. एखादी स्त्री मस्जिदमध्ये मौलाना बनू शकते का? नाही बनू शकत. येत नाही. पण तोच धर्म, याच देशात एक बाई आज सरपंच बनू शकते, राष्ट्रपती बनू शकते आणि कलेक्टर सुद्धा बनू शकते. जो धर्म एका स्त्रीला पुजारी बनण्याचा अधिकार देत नाही, पण त्याच देशात आज एक स्त्री देशाची राष्ट्रपती बनू शकते. हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान देते. आज आपण संविधानावरच टीका करतो, पण खऱ्या अर्थाने आपण आज संविधान समजून घेतो का? संविधानाप्रमाणे वागतो का? बाबासाहेबांनी आपल्याला काय शिकवण दिली? एक मत, एक जात आणि एक धर्म. तरी आज आपण माणसाला जातीच्या तराजूत मोजतोय का? आज आपल्याला भारत हा महासत्ता बनवायचा असेल तर खऱ्या अर्थाने संविधाने वाचून चालला नाही, तर ते आचरणात आणण्याची खऱ्या अर्थाने या देशाला आज गरज आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत, मला असा भारत हवा की जिथे केवळ राजकीय विषमता नसेल, तर तिथे प्रत्येक व्यक्तींना सन्मान आणि संधी असेल. बाबासाहेब म्हणायचे, संविधान कितीही चांगले असो, तो राबवणारा व्यक्ती चांगला पाहिजे, मग ते चांगलेच ठरेल. आणि संविधान कितीही चांगले असो, पण तो राबवणारा व्यक्ती वाईट असला तर संविधान हे वाईटच ठरेल. तर संविधान वाईट आहे की हे चांगले आहे, हे केवळ दलितांना आणि पीडितांनाच आरक्षण मिळाले. काही मूल्यावर या भारताचे स्वप्न पाहिले होते, जिथे प्रत्येक व्यक्तीला आपले मत आणि आपले जीवन निवडण्याचे स्वातंत्र्य असेल. बाबासाहेब म्हणत, मला असा भारत हवा आहे जो केवळ एक भौगोलिक नकाशा नसेल, तर एक भावनात्मक देश असेल. जाता जाता एवढेच म्हणेल की काट्यातूनही गुलाबाचे फूल उमलले, ज्याने अख्ख्या देशाला संविधानाद्वारे जिंकले. इतिहासाच्या पानात नाव ज्याचे कोरले, अशा भीमरायांनी या देशाला जगासमोर झुकवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून जो आपल्याला रस्ता दाखवला आहे, तो रस्ता स्वाभिमानाचा, स्वातंत्र्याचा आणि आदराचा रस्ता आहे. चला तर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या
याच्या स्वप्नातील समतावादी भारत घडवण्यासाठी आज केवळ आपण संविधानाचे वाचक नाही तर संविधानाचे खऱ्या अर्थाने रक्षक बनूया, संविधानाला आपला श्वास बनूया. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. अशाच ताज्या आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी आमचा दवंडी युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल.